हाय, मी प्राध्यापक गजानन खरात आणि आजचा आपला टॉपिक आहे हेल्थ अँड डिसीजेस. हेल्थ अँड डिसीजेस हे चॅप्टर थोडं सोपं जरी वाटत असलं तरी नीटमध्ये या चॅप्टरवरती आपल्याला 2, 3 किंवा कधी कधी 4 क्वेश्चन विचारले जातात. म्हणून हा चॅप्टर आपल्याला महत्त्वाचा आहे आणि या चॅप्टरवरती आपल्याला फोकस करायचं आहे. या चॅप्टरला आपण 4 टप्प्यांमध्ये अभ्यास करणार आहे आणि 4 टप्प्यांमध्ये आपण पाहणार आहे कॉमन डिसीजेस इन ह्युमन बीइंग्स, त्यानंतर कॅन्सर, त्यानंतर एड्स, सोबतच आपण पाहणार आहे इम्युनिटी आणि शेवटी आपण पाहणार आहे ड्रग्स अँड अल्कोहोल ॲब्यूज. पण तत्पूर्वी आपल्याला पाहायचं आहे की हेल्थ म्हणजे काय. आता बरेचदा आपल्याला असं वाटतं की हेल्थ म्हणजेच फिजिकल फिटनेस किंवा अब्सेन्स ऑफ डिसीज, बट असं नसतं की WHO किंवा WHO आपल्याला एक डेफिनेशन दिलेली आहे. त्या डेफिनेशनच्या अनुषंगाने जर का आपण पाहिलं तर हेल्थ इज डिफाइंड ॲज इट इज अ कम्प्लीट स्टेट ऑफ मेंटल, फिजिकल अँड सोशल वेलबिंग ऑफ अ ह्युमन बीइंग्स असं कोण म्हणतं? WHO म्हणतो. परंतु यामध्ये अजून 2 एलिमेंट ॲड केलेले आहेत. त्यापैकी इमोशनल हेल्थ आणि स्पिरिच्युअल हेल्थचा सुद्धा आपल्याला आधार असतो. या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे की खरोखरच हेल्थबद्दल काय हिस्ट्री होती. हेल्थबद्दल अशी हिस्ट्री होती की आपण पाहतोय की ह्युमन बीइंग्समध्ये काही ह्युमर्स असायचे. असं आपल्याला सांगतात कोण? तर आपल्याकडे असलेले ग्रीक हिपोक्रेट्स, म्हणजे आपण पाहतोय की ज्यांना फादर ऑफ मेडिसिन म्हटलं जातं. यांच्या मनानुसार किंवा यांच्या तत्वानुसार ह्युमन बीइंग्समध्ये 4 असे ह्युमर असतात की जे बॅलन्स असले तर त्याची हेल्थ बरोबर असते. तर आता हे ह्युमर्स काय असतात हे थोडक्यात आपल्याला पाहायचं आहे. या ह्युमर्समध्ये जर का इम्बॅलन्स झालं तर आपली तब्येत बिघडते असं सुद्धा म्हटलं जायचं. परंतु हे ह्युमर्स कुठले? तर पहिला ह्युमर आहे फ्लेम, दुसरा आहे ब्लड, तिसरा आहे येलो बाईल, चौथा आहे ब्लॅक बाईल. यामध्ये ब्लॅक बाईलला सर्वात वर्स्ट समजलं जायचं की ज्याच्या बॉडीमध्ये ब्लॅक बाईल जास्त असायचा, त्याची बॉडी हॉट असायची व टेम्परेचर जास्त असायचं आणि त्या पद्धतीने मग हिपोक्रेट्स काय करायचे किंवा तिथे ट्रीटमेंट वगैरे करायचे. हिपोक्रेट्स हे इसवी सन पूर्व 460 मध्ये जन्माला आले होते आणि त्यांच्याच भरोशावरती आज आपल्याकडे मेडिकल फॅसिलिटी ही चांगली डेव्हलप झालेली आहे. परंतु यांचं जे तत्व आहे हे तत्व आपल्या भारतीय आयुर्वेदासोबत साम्य असायचं. ज्यामध्ये तुम्ही कधी ऐकलं असेल एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे जर का तुम्ही कधी गेलात तर ते तुमची नाडी तपासतात आणि नाडी तपासल्यानंतर ते सांगतात की तुम्हाला कफ जास्त आहे, पित्त जास्त आहे का वायू जास्त आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी रिझेंबल असायच्या. परंतु ह्या गोष्टी खोडीत काढल्या एका शास्त्रज्ञाने ज्याचं नाव आहे विल्यम हार्वे. विल्यम हार्वेने ज्या वेळेला आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेटरी सिस्टीमची डिस्कव्हरी केली त्यावेळेला त्याने आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या गोष्टी किंवा हिपोक्रेट्सने सांगितलेल्या गोष्टी ह्या मोडीत काढल्या आणि त्याने सांगितले की आपल्या शरीरामध्ये फक्त रक्त हेच प्रवाहित असतं, त्याचं सर्क्युलेशन होतं आणि त्याच्या सर्क्युलेशनच्या आधारावरती आपली बॉडी ही काम करते. त्याने बऱ्याचशा लोकांची टेस्ट घेतली आणि बऱ्याचशा लोकांचं टेम्परेचर सुद्धा पाहिलं तर त्याच्या असं लक्षात आलं की ह्युमन बीइंग्समध्ये टेम्परेचर हे कॉमन असतं. मग ज्यामध्ये येलो बाईल, ब्लॅक बाईल हा जास्त किंवा कमी असला तरी काही हरकत नसते. म्हणून मग आपण पाहतोय की विल्यम हार्वे यांना आपण एक सगळ्यात महत्त्वाचं एक स्थान देतो की ज्यांनी जुन्या पुराण्या ज्या रूढी परंपरा होत्या त्या थोड्या मोडीत काढल्या आणि आपल्याकडे विशेष करून हेल्थमध्ये सुधारणा करण्यात आली. विल्यम हार्वेच्या सर्क्युलेशनच्या डिस्कव्हरीनंतर गुड ह्युमर हायपोथेसिस हा डिस्प्रूव्ह झाला. त्यानंतर काही वर्षानंतरच बायोलॉजी स्टेटेड दॅट माइंड इन्फ्लुएन्सेस थ्रू न्यूरल सिस्टीम अँड एंडोक्राइन सिस्टीम ॲज वेल ॲज इम्युन सिस्टीम. म्हणजेच आपली हेल्थ जी आहे ती मेंटेन केल्या जाते. कशामुळे? तर आपली न्यूरल सिस्टीम, एंडोक्राइन सिस्टीम आणि आपली इम्युन सिस्टीम. परंतु आपण पाहू शकतो की हेल्थ इज अफेक्टेड बाय 3 मेजर टेक्निकल कंडिशन्स. त्यापैकी पहिली कंडिशन आहे जेनेटिक डिसऑर्डर, दुसरी आहे इन्फेक्शन्स आणि तिसरी आहे लाईफस्टाईल. आता जेनेटिक डिसऑर्डर म्हणजेच काय की जर का तुम्हाला जेनेटिक डिसऑर्डर असतील किंवा पेडेग्रीनुसार किंवा तुमच्या खानदानीमध्ये आईवडिलाकडनं तुमच्याकडे जर का काही डिसीजेस ट्रान्सफर जर का झाले असतील किंवा जनरेशन टू जनरेशन इनहेरिटेड जर का झाले असतील तर तुमची हेल्थ ही खराब होऊ शकते. दुसरं आहे इन्फेक्शन्स. आपल्याला इन्फेक्शन्स कुठलेही होऊ शकतात. त्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा पॅथोजेनिक इन्फेक्शन किंवा फंगल इन्फेक्शनचा सुद्धा प्रादुर्भाव असू शकतो, ज्यामुळे सुद्धा आपली हेल्थ ही अफेक्टेड होते. त्यानंतर तिसरा जो पार्ट आहे तो आहे लाईफस्टाईलचा.
आता काही लोकांची लाईफस्टाईल जी आहे ती फार विचित्र असते, काही लोकांना विचित्र हॅबिट्स असतात. त्यामुळे मग आपण पाहतो की आपल्याला राहण्याची, खाण्यापिण्याची, एक्सरसाइजची किंवा ड्रग्ज वगैरे घेणे, अल्कोहोल वगैरे घेणे अशा जर का सवयी असल्या तर मग आपली तब्येतसुद्धा खराब होऊ शकते आणि हेल्थ ही अफेक्टेड होऊ शकते. आता आपण पाहू डिसीज म्हणजे काय. When the functioning of one or more organs or system of the body is adversely affected, characterized by various signs and symptoms, we say that we are not healthy. That means we have a disease. Disease can be broadly grouped into infectious and non-infectious. आता आपण पाहतो आहे की आपल्याकडे डिसीज जे आहेत हे दोन प्रकारचे असतात. एक आहे इन्फेक्शियस डिसीज, ज्याला आपण कम्युनिकेबल डिसीज म्हणतो, ज्याला मराठीमध्ये संसर्गजन्य रोग म्हटलं जातं. आणि दुसरा जो टाईप आहे तो आहे नॉन इन्फेक्शियस डिसीज, ज्याला आपण असंसर्गजन्य रोग असं म्हणतो, जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरत नाहीत. जे डिसीजेस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होतात आणि ट्रान्समिशनसाठी व्हेरियस काइंड ऑफ एजन्सीजची आवश्यकता असते, ज्यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरसेस, पॅथोजन्स, त्यानंतर मॉथ्स, त्यानंतर मॉस्किटोज हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होतात. आणि ट्रान्सफर झाल्यामुळे एखादा पॅथोजन्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होताना हवा, पाणी, दूषित अन्न याचासुद्धा वापर होतो. त्याला आपण इन्फेक्शियस डिसीजेस असं म्हणतो. या चॅप्टरमध्ये आपल्याला जवळपास कॉमन डिसीजेस स्टडी करायचे आहेत. त्या कॉमन डिसीजेसमध्ये आपण पहिला डिसीज स्टडी करणार आहे टायफॉईड, ज्याला एंटेरिक फीवर असं म्हणतात, ज्याचा कॉज होतो आहे साल्मोनेला टायफी नावाच्या बॅक्टेरियामुळे. सेकंड डिसीज आपण स्टडी करणार आहे निमोनिया. निमोनियालाच आपण म्हणतो आहे लंग्स फिल्ड विथ फ्लूइड. हा जो डिसीज आहे दॅट डिसीज इज कॉज बाय अ बॅक्टेरिया नेम्ड स्ट्रेप्टोकोकस निमोनी और हिमोफिलस इन्फ्लुएन्झी. तिसरा डिसीज आपण स्टडी करणार आहे, इट इज नोन ॲज कॉमन कोल्ड किंवा यालाच आपण कोल्डसुद्धा म्हणतो. मराठीमध्ये याला सर्दी, पडसेसुद्धा म्हटलं जातं. कधीकधी टेक्निकली याला नासोफॅरिंजायटिस असं सुद्धा म्हटलं जातं. दिस डिसीज इज अ ॲक्यूट डिसीज अँड कॉज बाय रिनो और रायनो व्हायरसेस. त्यानंतर आपल्याला चौथा डिसीज स्टडी करायचा आहे, दॅट इज नोन ॲज मलेरिया. इन मराठी इट इज नोन ॲज हिवताप और थंडी वाजून ताप. इट इज कॉज बाय अ प्रोटोझुआ दॅट इज नोन ॲज प्लास्मोडियम. प्लास्मोडियम नावाचा प्रोटोझुआ, त्यामुळे आपल्याला मलेरिया होतो आणि याचासुद्धा आपल्याला स्टडी करायचा आहे. त्यानंतर पाचवा डिसीज आपण पाहतो आहे तो आहे अमेबियासिस. यालाच आपण अमेबिक डिसेंट्रीसुद्धा म्हणतो. मराठीमध्ये याला आपण अवरक्ताची संडास लागणेसुद्धा म्हणतो. This disease is caused due to amoeba. That amoeba is named as Entamoeba histolytica. त्यानंतरचा डिसीज आपल्याला स्टडी करायचा आहे, त्याचं नाव आहे ॲस्कॅरियासिस, ज्याला आपण राऊंड वर्म्स म्हणतो, ज्याला आपण कॉमनली जंत म्हणतो किंवा याला प्लॅटीहेल्मिंथिक इन्फेक्शन्ससुद्धा म्हटलं जातं. इट इज कॉज ड्यू टू ॲस्कॅरिस लुम्ब्रिक्वायडिस. त्यानंतर एलिफंटियासिस किंवा हत्तीपाय रोग किंवा यालाच आपण स्लीपदसुद्धा म्हणतो किंवा याला फिलारियासिससुद्धा म्हटलं जातं. दिस डिसीज इज कॉज ड्यू टू फिलॅरियल वर्म और इट इज ऑल्सो नोन ॲज वाउचेचेरिया बँक्रॉप्टी किंवा वुकेरिया बँक्रॉप्टी. आणि शेवटचा डिसीज आजच्या चॅप्टरचा आपल्याला पाहायचा आहे तो आहे रिंगवर्म किंवा यालाच आपण फंगल इन्फेक्शन्स म्हणतो. मराठीमध्ये याला नायटा किंवा गचकरण किंवा खाज म्हणतात. कधीकधी टेक्निकली याला डर्मॅफोटायफायटिस असं सुद्धा म्हटलं जातं. दिस इज कॉज ड्यू टू ट्रायकोफायटॉन किंवा मायक्रोस्पोरम किंवा इपिडर्मोफायटॉन नावाच्या फंगीमुळे हा झालेला आढळतो. त्यानंतरचा पॉईंट आहे पॅथोजन्स. आता पॅथोजन्स कशाला म्हणायचं. आता पॅथोजन्स आपल्याला माहिती आहे हे लिव्हिंग थिंग्स असतात आणि यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आजार पसरवला जातो. पण टेक्निकली याला काय म्हणतात, अ वाईड रेंज ऑफ ऑर्गॅनिझम्स बिलॉंगिंग टू द बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंजाय, प्रोटोझुअन्स, हेल्मिन्स could cause a disease in human beings. Such disease causing agents or organisms are called as pathogens. आता हे पॅथोजन्स जे असतात ते ह्युमन बॉडीमध्ये कुठल्याही मार्गाने जाऊ शकतात, जसं दूषित पाणी, दूषित अन्न किंवा मग एखादा पॅथोजन्स आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर आपल्या बॉडीचं फिजिओलॉजिकल, ॲनाटॉमिकल किंवा मॉर्फॉलॉजिकल नॉर्मल फंक्शन जे आहे ते डॅमेज करतं आणि आपल्या बॉडीमध्ये तो ॲडॅप्ट व्हायला लागतो आणि ॲडॅप्ट झाल्यानंतर आपल्या बॉडीला हळूहळू डॅमेज करतो.
आता आपण पाहू ह्युमन बीइंग्समध्ये असलेले कॉमन डिसीजेस. त्यापैकी सर्वात कॉमन पहिला जो डिसीज आहे त्याला आपण टायफॉईड असं म्हणतो. यालाच कधीकधी एंटेरिक फीवर म्हटलं जातं. यालाच मराठीमध्ये विषमज्वरसुद्धा म्हटलं जातं. हा डिसीज आहे, हा डिसीज कॉज केला जातो एका बॅक्टेरियामुळे. त्या बॅक्टेरियाचं नाव आहे साल्मोनेला टायफी. हा साल्मोनेला टायफी आपल्या बॉडीमध्ये एंटर केला जातो दूषित पाण्यातून किंवा दूषित अन्नातून. आणि हा जेव्हा आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो, इट इज डायरेक्टली एंटर्ड विदिन अवर इंटेस्टाईन थ्रू द फूड अँड वॉटर कंटॅमिनेटेड विदिन देम अँड मायग्रेट टू अदर बॉडी ऑर्गन्स थ्रू ब्लड. आणि आपल्या बॉडीमध्ये रक्तावाटे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सर्क्युलेट करतो आणि आपल्या बॉडीमध्ये टेम्परेचर जे आहे ते 39 to 40 डिग्रीपर्यंत होतं. यामध्ये काही आपल्याला सिम्पटम्स पाहायला मिळतात. दॅट सिम्पटम्स आर वीकनेस, स्टमक पेन, कॉन्स्टिपेशन, हेडॅक अँड लॉस ऑफ ॲपेटाईट आर सम ऑफ द कॉमन सिम्पटम्स. आता वीकनेस म्हणजे अशक्तपणा, स्टमक पेन म्हणजे पोट दुखणे, कॉन्स्टिपेशन म्हणजे संडासला त्रास होणे, हेडॅक म्हणजे डोकं दुखणे आणि लॉस ऑफ ॲपेटाईट म्हणजे भूक न लागणे. आता यामध्ये आपण पाहतो आहे की इंटेस्टिनल परफोरेशन अँड डेथ मे ऑकर इन सिव्हिअर केसेस. जर का हा खूपच जास्त प्रमाणामध्ये वाढला तर डेथसुद्धा ऑकर होऊ शकते. आता याचं जे ट्रान्समिशन आहे, हे ट्रान्समिशन झाल्यानंतर एक टेस्ट करतात. त्या टेस्टमुळे आपल्याला समजतं की आपल्याला टायफॉईड झाला की नाही झाला. त्याला म्हणतात विडाल्ट टेस्ट. याला विडाल टेस्ट म्हणतात. आणि विडाल टेस्टमध्ये आपण पाहतो की ट्रान्समिशन जे आहे हे इन्फेक्टेड पर्सनमुळे होतं. तर याचं एक क्लासिक एक्झाम्पल आपल्याला परीक्षेमध्ये कधीकधी विचारतात. ते म्हणजे टायफॉईड मेरी. टायफॉईड मेरी एका लेडीजचं नाव, ज्याचं नाव आहे मॅरी मेलन. निकनेम तिचं आहे टायफॉईड मेरी. ही जी बाई आहे तर या बाईने बऱ्याचशा लोकांमध्ये इन्फेक्शन हे ट्रॅव्हल किंवा ट्रान्समिट केलं. कारण हिची एक खानावळ होती आणि त्या खानावळीतून फूड दुसऱ्यांना द्यायची आणि फूड दुसऱ्यांना देताना हे ट्रान्समिशन झालेलं आपल्याला दिसतं. नेक्स्ट डिसीज आपला आहे त्याचं नाव आहे निमोनिया. निमोनिया इज कॉज ड्यू टू द बॅक्टेरिया लाईक स्ट्रेप्टोकोकस निमोनी और हिमोफिलस इन्फ्लुएन्झी. आता हिमोफिलस इन्फ्लुएन्झी आणि स्ट्रेप्टोकोकस निमोनी आर रिस्पॉन्सिबल फॉर कॉझिंग निमोनिया इन ह्युमन बीइंग्स. आता निमोनिया म्हणजे काय, तर निमोनियामध्ये आपल्या लंग्समध्ये असलेले ॲल्व्हिओलाय जे आहेत ते फील्ड केले जातात किंवा फील्ड होतात फ्लुईडमुळे, ज्यामुळे रेस्पिरेशनसाठी प्रॉब्लेम्स तयार होतात. निमोनियाचे काही सिम्पटम्स आहेत. त्यामध्ये पहिला सर्वात महत्त्वाचा सिम्पटम तो आहे फीवर, दुसरा आहे चिल, त्यानंतर कफ, त्यानंतर हेडॅक. आता काही सिव्हिअर केसेसमध्ये आपण पाहतो आहे की लिप्स आणि फिंगर नेल्स जे आहेत ते ग्रे कलर किंवा ब्ल्यू कलरचे होतात. इथं मेक इट अंडरलाईन करायची आपल्याला. इन सिव्हिअर केसेस ऑफ निमोनिया लिप्स अँड फिंगर नेल्स मे टर्न ग्रे टू ब्लूइश इन कलर. बऱ्याचशा परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. हेल्दी पर्सन ॲक्वायर द इन्फेक्शन बाय इनहेलिंग द ड्रॉपलेट्स aerosols released by an infected person or even by sharing glasses and utensil with the infected person. म्हणजे इन्फेक्टेड पर्सनच्या जर का काही आर्टिकल आपण वापरले तर त्यामधनं सुद्धा आपल्याला निमोनियाची लागण होते. पुढचा आजार आपला आहे कॉमन कोल्ड. आणि कॉमन कोल्ड आपल्याला सर्वांना माहिती आहे. इट इज कॉज ड्यू टू द व्हायरस. दॅट व्हायरस नेम इज रिनो व्हायरसेस किंवा रिनो व्हायरसचा एक ग्रुप आहे. आणि आपल्या बॉडीमध्ये जर का कॉमन कोल्ड झाला किंवा सर्दी पडसं झालं तर आपण पाहतो आहे की आपल्याकडे याचे काही सिम्पटम्स पाहायला मिळतात. ते आहे नाझल कंजेशन, डिस्चार्ज म्हणजे नाकातून पाणी वाहणे किंवा नाक चोकअप वगैरे होणे, त्यानंतर सोअर थ्रोट, हार्शनेस, कफ, हेडॅक, टायर्डनेस वगैरे वगैरे आपल्याला आढळतं. आणि एकदा जर का कॉमन कोल्ड झाला तर हा आपल्याला 3 ते 7 दिवसापर्यंत आढळतो. आणि याचा इन्फेक्शन्स जे आहे हे ड्रॉपलेट्समधनं, थुंकीतून, त्यानंतर खोकल्यातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्समिट होताना आपल्याला दिसतं. नेक्स्ट डिसीज आपल्याकडे आहे तो आहे मलेरिया, ज्याला मराठीमध्ये हिवताप किंवा थंडी वाजून ताप म्हणतात. दिस डिसीज इज कॉज विथ द हेल्प ऑफ प्रोटोझोआ. दॅट प्रोटोझोआ इज नेम ॲज प्लास्मोडियम. प्लास्मोडियम आपण पाहत आहे की प्लास्मोडियमच्या आपल्याकडे जवळपास 60 स्पेसीज आहेत. पण त्या 60 स्पेसीजपैकी फक्त 4 स्पेसीज ह्युमन बीइंग्सला इन्फेक्शन करतात आणि त्या इन्फेक्शनमुळे मलेरिया झालेला आढळतो. त्यापैकी सर्वात कॉमन आहे प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम मलेरी, प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम. फक्त इंडियामध्ये प्लाझ्मोडियम ओव्हेल याचं इन्फेक्शन आपल्याला आढळत नाही. हा आपल्याला दुसरीकडे जास्त आढळतो, भारतामध्ये तो आढळत नाही. यामध्ये आपण पाहतो आहे की प्लाझ्मोडियम फाल्सिपेरममुळे सर्वात सिरियस असा एक फेटल आजार होतो आणि यामध्ये मृत्यूदर जो आहे हा जास्त असलेला आपल्याला आढळतो. आता आपण पाहू की मलेरिया हा पसरतो कशाने, कॅरियर.
carrier for malaria or plasmodium is a mosquito. The mosquito name is Anopheles mosquito. त्यातही आपण त्याला म्हणतो फिमेल Anopheles mosquito. हा फिमेल Anopheles mosquito आपल्याला जेव्हा चावतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये जर का प्लास्मोडियमचे काही सिझोंड किंवा स्पोरोझॉइट असतील तर ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होतील. आता या इन्फेक्शनमध्ये काय होतं की थोडक्यात जर का आपण लाईफ सायकल पाहिली मलेरियाची किंवा प्लास्मोडियमची तर प्लास्मोडियमला 2 होस्ट आवश्यक असतात. एक आहे ह्युमन बीइंग्स ज्याला आपण वॉर्म ब्लडेड किंवा होमिओथर्मी म्हणतो आणि दुसरा आहे मॉस्किटो ज्याचं नाव आहे ॲनाफिलिस मॉस्किटो जो पॉयक्युलोथर्मी आहे किंवा कोल्ड ब्लडेड आहे. म्हणून स्पोरोझॉइट्स किंवा मग प्लास्मोडियम एका बॉडीमधून दुसऱ्या बॉडीमध्ये ट्रान्सफर होतो आणि ट्रान्सफर होत असताना जसं आपल्या बॉडीमधनं मच्छराच्या बॉडीमध्ये आणि मच्छराच्या बॉडीमधनं आपल्या बॉडीमध्ये तेव्हा त्याची लाईफ सायकल कंप्लीट झालेली आपल्याला दिसते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा की ज्या वेळेला प्लास्मोडियम स्पोरोझॉइटच्या रूपामध्ये आपल्या बॉडीमध्ये जातो त्यावेळेला आपल्या सरळ लिव्हरवरती अटॅक होतो आणि लिव्हरमध्ये अटॅक झाल्यानंतर परत तो ब्लडमध्ये जातो आणि ब्लडमधनं परत तो लिव्हरवरती किंवा दुसऱ्या इन्फेक्शन्सला सुरुवात करतो. यामध्ये कॉमन इन्फेक्शन्स किंवा सिम्पटम्स आपल्याला दिसतात. त्यामध्ये नॉशिया, हेडॅक, ओमेटिंग, चिलिंग, शिवेरिंग यासारखे काही घटक दिसतात. आपल्याला चिलिंग किंवा शिवेरिंग का बरं होते किंवा थंडी का बरं वाजतं तर ज्या वेळेला हे स्पोरोझॉइट्स आपल्या बॉडीमध्ये जातात आणि मेरोझॉइट आणि ट्रोपोझॉइटमध्ये रूपांतर करतात त्यावेळेला आपल्या RBCमधला हिमोग्लोबिन ते डायजेस्ट करतात आणि त्यामध्ये हिमचं रूपांतर हिमॅझॉईनमध्ये होतं आणि हा हिमॅझॉईन जो आहे हा टॉक्झिक सबस्टन्स असतो. त्यामुळे मग आपल्याला थंडी वाजते किंवा शिवेरिंग होते आणि त्यामध्ये आपण पाहतो की अटॅक हा जास्त डेंजर झालेला दिसून येतो. यामध्ये मलेरियासाठी आपण पाहतो की एक औषध विचारलं जातं आणि क्वेश्चनिंग बरेचदा विचारले जातात की मलेरियावरती काय ड्रग कोणता ड्रग वापरला जातो. त्याचा ड्रग जो आहे तो आहे क्विनिन किंवा क्विनाईन. याचा आज आपल्याकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विन म्हणून यूज केला जातो. हा क्लोरोक्विन किंवा क्विनाईन ड्रग जो आहे हा सिंकोना नावाच्या ट्रीपासनं काढला जातो आणि सिंकोना नावाची जी ट्री आहे त्याचा जो बार्क असतो त्या बार्कपासनं हा कलेक्ट केला जात असतो. नेक्स्ट डिसीज इज अमेबियासिस. इट इज ऑल्सो नोन ॲज अमेबिक डिसेंट्री. यालाच आपण आवरक्ताची संडाससुद्धा म्हणतो. धिस डिसीज इज कॉज ड्यू टू द पॅरासाइट. पॅरासाइट इज नोन ॲज एंटेमेबा हिस्टोलायटिका विच इज फाउंड इन लार्ज इंटेस्टाईन ऑफ ह्युमन बीइंग्स. म्हणजे आपल्या मोठ्या आतड्यांमध्ये हा आढळतो आणि मोठ्या आतड्यांमध्ये हा गेल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये म्युकस जो आहे हा सिक्रीट करायला लागतो किंवा डॅमेज व्हायला लागतो. याचे काही सिम्पटम्स आपल्याला पाहायला मिळतात. त्या सिम्पटम्समध्ये आपल्याकडे कॉन्स्टिपेशन, अब्डॉमिनल पेन, क्रॅम्प, स्टूल विथ द एक्सेसिव्ह म्युकस ऑर ब्लड क्लॉट हे आपल्याला आढळतं. आणि अमेबियासिससाठी आपल्याकडे कॅरियर कोण आहे तर इट इज नोन ॲज अ मेकॅनिकल कॅरियर विच इज अ हाऊस फ्लाय. म्हणजे आपल्या घरामध्ये जी माशी आपल्याला सापडते ती माशी याचं ट्रान्समिशन घडून आणते आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अमेबिक डिसेंट्रीचं इन्फेक्शन आपल्याला पसरलेलं आढळतं. यासोबतच कंटॅमिनेटेड फूड अँड कंटॅमिनेटेड वॉटर इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग धिस डिसीज नोन ॲज अमेबियासिस ऑर अमेबिक डिसेंट्री. नेक्स्ट डिसीज इज ॲस्कॅरियासिस. यालाच आपण राऊंडवर्म यालाच आपण जंतसुद्धा म्हणतो. धिस डिसीज इज कॉज ड्यू टू द पॅरासाइट नोन ॲज ॲस्कॅरिस लुम्ब्रिकॉइडिस. लक्षात ठेवायचं आहे ॲस्कॅरिस लुम्ब्रिकॉइडिस हे जंत असतात आणि या जंतांचा प्रसार आपण पाहतो फिक्को ओरल रूटने होतो. एखाद्याच्या फिकल किंवा फिसेसमध्ये असलेले स्पोर्स हे तोंडावाटे आपल्या बॉडीत गेले की आपल्या बॉडीमध्ये असं इन्फेक्शन होतं आणि त्यामुळे आपण पाहतो की हा आजार होतो. इट इज नोन ॲज ॲस्कॅरियासिस. या आजाराचे काही सिम्पटम्स आपल्याला पाहायला मिळतात. लहान मुलांमध्ये तुम्ही पाहिलं असेल जंत वगैरे झाले की तोंडावरती पांढरे डाग असतात, पांढरे चट्टे असतात किंवा ते नेहमी बम खाजवत असतात. सोबतच आपण पाहतो की इंटरनल ब्लिडिंग होतं, त्यानंतर मस्क्युलर पेन होतो, त्यानंतर बरेचदा फीवर किंवा एनिमिया म्हणजे हिमोग्लोबिनचं लेवल कमी होणे किंवा ब्लॉकेज ऑफ द इंटेस्टिनल पॅसेज हे सुद्धा होतं आणि यामुळे आपण पाहतो की आपल्या बॉडीमध्ये बरेचसे डिफॉर्मिटीज तयार होतात. द एग्स ऑफ द पॅरासाइट आर एक्सिटेड along with the feces and infected person which contaminated soil, water, plant. म्हणजे आपण पाहतो पाण्यावाटे, खाण्यावाटे, धुळीवाटे काही आपण पाहतो की हातपाय वगैरे जर का धुतले नाहीत आणि तसेच जर का आपण काही अन्नपदार्थ खाल्ले तर याचं कंटॅमिनेशन किंवा याचं ट्रान्समिशन होऊ शकतं. त्यानंतर पुढचा आजार आहे तो फार कॉमन आहे किंवा अनयुज्युअल आहे. इट इज नोन ॲज अ एलिफंटियासिस ऑर इट इज ऑल्सो नोन ॲज फिलारियासिस किंवा मराठीमध्ये आपण याला
काय म्हणतो, हत्तीपाय रोग म्हणतो किंवा श्लीपद असं म्हणतो. दिस डिसीज इज कॉज ड्यू टू द वर्म. द वर्म इज नोन ॲज फिलॅरियल वर्म किंवा वाउचेचेरिया किंवा वाउकेरिया हॅव्हिंग अ स्पेसिस बँक्रॉप्टी किंवा मेलाई. हा जो आजार आहे हा लिम्फॅटिक वेसल्स किंवा लोअर लिम्बचा डिसीज आहे, ज्यामध्ये आपला एक पाय किंवा अर्धा अंग जे आहे ते खूप जास्त सुजतं, फुगतं आणि त्यामुळे मग आपण पाहतो की आपल्याकडे सर्व गोष्टी ह्या रिस्ट्रिक्टेड केल्या जातात आणि हा जो डिसीज आहे हा डिसीज आपल्याकडे सर्वदूर सापडत नाही. हा प्रादेशिक डिसीज आहे, म्हणजे एका ठराविक ठिकाणी हा आपल्याला आढळतो आणि भारतामध्ये हा जनरली केरळमध्ये 3 जिल्ह्यांमध्ये आढळतो, ज्यामधलं पहिलं आहे कोट्टायम, अल्लापुझा, एर्नाकुलम. हे जे डिस्ट्रिक्ट्स आहेत या डिस्ट्रिक्ट्समध्ये हा आपल्याला वारंवार पाहायला मिळतो. या डिसीजमध्ये सर्वतोपरी आपण पाहतो आहे की एक कॅरियर आहे, त्या कॅरियरला सुद्धा आपण मॉस्किटोज म्हणतो किंवा मॉस्किटोचंच कॅरियर आहे आणि हा मॉस्किटो क्युलेक्स मॉस्किटो आहे. कधीकधी एडिस मॉस्किटोसुद्धा याचा कॅरियर बनू शकतो, पण कॉमनली आत्तापर्यंत आपल्याला आढळतं तो आहे क्युलेक्स मॉस्किटो विच इज हॅव्हिंग अ ट्रान्समिटिंग ऑर कॅरियर फॉर द वाउकेरिया किंवा वाउचेचेरिया. त्यानंतर शेवटचा डिसीज आहे, इट इज नोन ॲज रिंगवर्म. इट इज ऑल्सो नोन ॲज फंगल इन्फेक्शन. इट इज ऑल्सो नोन ॲज डर्मॅटोफायटोसिस आणि मराठीमध्ये याला नायटा, गचकरण किंवा खाजसुद्धा म्हटलं जातं. इट इज कॉज ड्यू टू द फंगाय और इट इज ऑल्सो नोन ॲज फंगल इन्फेक्शन. आणि फंगाय कोणते आहेत तर ट्रायकोफायटॉन आहे, त्यानंतर मायक्रोस्पोरम आहे, नंतर इपिडर्मोफायटॉन आहे. हे जे फंगाय आहेत दॅट फंगाय आर कॉजिंग द डिसीज नोन ॲज अ रिंगवर्म. यामध्ये आपण पाहत आहे की इन्फेक्शन ह्युमन बिंग्सला झाले की ह्युमन बिंग्सला इन्फेक्शन झाल्यानंतर काही आपल्याला सिम्पटम्स पाहायला मिळतात. ते सिम्पटम्स म्हणजेच आपली स्किन, नेल्स आणि स्काल्प यामुळे आपण पाहतो की आपण शरीर खाजवायला लागतो आणि खूप जास्त लेजन्स आपल्याला अकंपनिश झालेले दिसतात आणि इंटेन्स इचिंगमुळे त्या ठिकाणी ही घटना आपल्याला दिसते, जी फारच विचित्र किंवा आपल्याला त्रासदायक ठरू शकते. तर या पद्धतीने आपल्याकडे एवढे आपण आजार पाहिले किंवा डिसीजेस पाहिले, ज्या डिसीजेसचे कॉजेससुद्धा आपण पाहिलेले आहेत. आपण पाहतो आहे की एवढे आजार आपण पाहिले, डिसीजेस आर देअर आणि या डिसीजेसपासून जर का आपल्याला वाचायचं असेल किंवा प्रिव्हेन्शन करायचं असेल तर आपल्याला पर्सनल आणि पब्लिक हायजीन जी आहे ही मेंटेन करावी लागेल. यामध्ये जनरली आपण पाहतो आहे की काही मेजर्स आपल्याकडे सांगितले जातात, जसं मेजर्स फॉर पर्सनल हायजीन इन्क्लूड्स कीपिंग द बॉडी क्लीन, म्हणजे रोज आंघोळ वगैरे करणे. त्यानंतर जे आपण पाणी पितो ते स्वच्छ पाणी असायला पाहिजे. त्यानंतर अन्नसुद्धा स्वच्छ असायला पाहिजे. आपले व्हेजिटेबल्ससुद्धा आपण स्वच्छ करायला पाहिजे. फळंसुद्धा स्वच्छ करायला पाहिजे. पब्लिक हायजीनसुद्धा आपण पाहायला पाहिजे, ज्याच्यामध्ये आपल्याकडे असलेला जो घरातला वेस्ट आहे, डोमॅस्टिक